जय श्री स्वामी समर्थ। आज आपण बघूया सिंह राशीचे भविष्य, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राइब करा। हे राशी भविष्य चंद्र राशीवर आधारित आहे। जून महिना तुमच्यासाठी अनुकूल ठरण्याची शक्यता आहे। संपूर्ण महिना केतू तुमच्या राशीत राहील, ज्यामुळे तुम्हाला स्वतःवर लक्ष केंद्रित ठेवणे सोपे जाईल। 10व्या भावातील सूर्य आणि बुध व्यावसायिक यश मिळवण्यास मदत करतील। नंतर तुमचे उत्पन्न वाढेल। हा महिना तुमच्या करिअरसाठीच अनुकूल आहे। महिन्याच्या सुरुवातीला 10व्या भावात सूर्य आणि बुध यांनी बुधादित्य योग होईल, ज्यामुळे तुम्हाला कार्यक्षेत्रात एक सामर्थ्यशाली स्थिती प्राप्त होईल। तुम्ही सातत्याने तुमचे ज्ञान आणि कौशल्य प्रदर्शित करून उद्योगातील तुमचा पाया मजबूत कराल। गुरु संपूर्ण महिना एकादश भावात राहील आणि बुध 6व्या जूनला एकादश भावात प्रवेश करेल। यामुळे तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचा पाठिंबा मिळेल। हा महिना प्रेमसंबंधांसाठी अनुकूल करेल। प्रेमात असलेल्या जोडप्यांना गुरुच्या कृपेचा लाभ मिळेल। गुरुची कृपा विवाह मजबूत ठेवण्यास मदत करेल, जरी त्यात चढ उतार असले तरी। हा महिना विद्यार्थ्यांसाठीही आशादायी आहे, ज्यामुळे तुमच्या कौशल्याचे यशस्वी प्रदर्शन करण्याची संधी मिळेल। तुमच्या आरोग्याशी संबंधित काही समस्या उद्भवू शकतात, ज्यासाठी तुमची काळजी घेणे आवश्यक ठरेल। महिन्याच्या पहिल्या अर्ध्यात आंतरराष्ट्रीय प्रवासाच्या अनुकूल संधी उपलब्ध असतील। जून 2025 नंतर सूर्य एकादश भावात प्रवेश करेल, ज्यामुळे विशेषतः सरकारी कर्मचाऱ्यांना मदत होईल। तुम्हाला तुमच्या व्यावसायिक क्षेत्रात कठोर परिश्रम करावे लागतील, कारण 6व्या भावाचा स्वामी असलेला शनी संपूर्ण महिन्यासाठी 8व्या भावात असेल। तसेच 10व्या भावाचा स्वामी शुक्र 9व्या भावात राहील। त्यामुळे जून 29 नंतर शुक्र 10व्या भावात आपल्या स्वतःच्या राशीत प्रवेश करेल, ज्यामुळे कार्यस्थळी अधिक आरामदायक वातावरण तयार होईल आणि तुमचे काम सोपे होईल। व्यावसायिकांनी चुकीचा मार्ग न अवलंबता मेहनतीने आपले उपक्रम पुढे नेण्याचा प्रयत्न करावा। यामुळे तुम्हाला मोठ्या प्रमाणात यश मिळू शकते। आर्थिक दृष्टीने हा महिना अस्थिर परिस्थिती घेऊन येऊ शकतो, पण खर्च वाढत असतानाही महिन्याच्या दुसऱ्या अर्ध्यात उत्पन्न वाढेल। महिन्यात राहू तुमच्या 7व्या भावात असेल। या व्यतिरिक्त सुरुवातीपासून शेवटपर्यंत मंगळ आणि गुरु दोघेही तुमच्या 7व्या भावावर दृष्टिपात करतील, ज्यामुळे काही व्यवसायात अस्थिरता निर्माण होऊ शकते। तुम्ही शॉर्टकट घेणे टाळावे। योग्य धोरणांचे पालन करून तुम्ही तुमचा व्यवसाय पुढे नेत जाऊ शकता आणि गुरुच्या कृपेने तुमच्या व्यवसायात उल्लेखनीय वाढ होऊ शकते। जून महिन्याच्या सुरुवातीचा काळ मध्यम राहील। संपूर्ण महिना विविध स्रोतांकडून कमाईची संधी उपलब्ध होईल, ज्यामुळे तुमच्या आर्थिक परिस्थितीत हळूहळू सुधारणा होईल। पण महिन्याच्या सुरुवातीला मंगळ 12व्या भावात असेल आणि उर्वरित महिन्यात शनी 8व्या भावात राहील। त्यामुळे जास्त खर्चामुळे तुमचे उत्पन्न अस्थिर राहू शकते। तुम्हाला काही अनपेक्षित खर्च करावे लागू शकतात, ज्यामुळे आर्थिक अडचणी येऊ शकतात। पण बुध 6 जूनला तुमच्या एकादश भावात प्रवेश करेल, ज्यामुळे तुमचे उत्पन्न आणखी वाढेल। व्यवसायातून उत्पन्न मिळण्याच्या संधी देखील असतील आणि नोकरी करणाऱ्यांचे वेतन वाढण्याची शक्यता आहे। 7 जूनला मंगळ तुमच्या राशीत प्रवेश करेल, ज्यामुळे तुमचे खर्च कमी होतील। उत्पन्न वाढल्याने आणि खर्च कमी झाल्याने तुमची आर्थिक स्थिती सुधारायला सुरुवात होईल। मात्र 22 जूनला बुध 12व्या भावात प्रवेश करताच काही विशिष्ट खर्च पुन्हा वाढू शकतात। परंतु 29 जूनला शुक्र 10व्या भावात प्रवेश करताच तुमचे उत्पन्न लवकरच वाढेल। तुम्ही रिअल इस्टेट संबंधित उपक्रमांमध्येही यशस्वी होऊ शकता। जून महिन्यात तुमच्या आरोग्यामध्ये बऱ्याच बदलांची शक्यता आहे। संपूर्ण महिन्यात केतू तुमच्या राशीत राहील, ज्यामुळे तुमचे आरोग्य थोडे कमजोर होऊ शकते। वाहन चालवताना सावधगिरी बाळगा, कारण खबरदारी घेतली नाही तर अपघात होऊ शकतो। तसेच डोळे आणि अनियमित रक्तदाबाच्या समस्याही उद्भवू शकतात। जून महिन्यात आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे। 7 जूनला मंगळ केतू अंगारक दोष तयार होईल आणि तुम्ही अधिक चिडचिडे होऊ शकता। त्यामुळे पारिवारिक कार्यक्रमांमध्ये बोलताना आणि सहभाग घेताना खबरदारी बाळगा, जेणेकरून समस्या वाढून वादविवाद निर्माण होणार नाहीत। 22 जूनला बुध तुमच्या 12व्या भावात प्रवेश करेल। तुम्हाला रक्तातील अशुद्धता, रक्ताशी संबंधित आजार किंवा त्वचेच्या संसर्गाच्या समस्या देखील उद्भवू शकतात। त्यामुळे जून महिन्यात तुमच्या आरोग्यावर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे। जूनच्या आठवड्यापासून आरोग्याशी संबंधित बाबींमध्ये विशेष खबरदारी
घ्या आणि आवश्यक असल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. परिवारासाठी हा महिना अनुकूल असण्याची अपेक्षा आहे. तुमच्या कुटुंबाचे उत्पन्न लक्षणीय वाढण्याची शक्यता आहे. तुमचे दोन्ही पालक चांगल्या आरोग्यात राहतील. तुमच्या भावंडांचे आरोग्य सुधारेल आणि त्यांच्याशी तुमचे नाते महिन्याच्या दुसऱ्या अर्ध्यात अधिक गोड होईल. जून महिना रोमॅन्टिक संबंधांबाबत तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल ठरेल. तुमचे प्रेम अधिक बळकट होईल आणि तुम्ही एकमेकांना प्रगल्भ साथीदार म्हणून पाहू शकाल. तुमचे नाते आणखी घट्ट होईल आणि एकमेकांवर अधिक लक्ष केंद्रित होईल. जर तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला लग्नासाठी प्रस्ताव दिलास तर तुम्हाला मान्यता मिळू शकते, ज्यामुळे प्रेम विवाहाची शक्यता निर्माण होईल. 5व्या भावावर तसेच 8व्या भावातील शनीचे दृष्टिपात कधी कधी तुमच्या रोमॅन्टिक आयुष्यात अडचणी निर्माण करू शकतो. तरी वाढीच्या संधी देखील असतील. तुमचे नाते यशस्वी होईल. अविवाहित लोकांसाठी लग्नाची शक्यता जास्त आहे. जून महिन्यात तुमच्या मुलाच्या प्रगतीची आनंदाची बातमी मिळू शकते किंवा सुखद बातम्या प्राप्त होऊ शकतात. तुमच्या राशीविषयी साप्ताहिक, मासिक आणि दैनंदिन राशी भविष्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. कॉमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहा.